शामदा, काय कामावर चाललाय काय? होय रे. अरे श्यामदा, एवढं राबून काय बी उपयोग नाही बघ. अरे जाणार कुणाच्या तरी घशातच आहे. काय करायचं शेवटी ज्याचं त्याचं नशीब. तुला 2 लेकरं दिली, मला एक पण नाही. दिल्या त्या 3 लेकी. अरे श्यामदा, मी काय सांगते ते पटते का बघ. तू आता तुझ्या थोरल्या मुलीच्या लग्नाचं मनावरती घेतलं पाहिजेस. तशी ती गुन्हे आहे आणि पुढे जाऊन तिचा नवरा तिला शिकवेलच की. हो रे, पण मला माझ्या लेकीचं ओझं नाही तर तुला काय त्याचं. पण कसं आहे शामदा, तुम्हाला हाय तिन्हीच्या तिन्ही पोरी. हे मग एखादा पोरगा असतं तर गोष्ट वेगळी. म्हातारपणी सांभाळ तर केला असता. बर चला बघू. बर, इकडे लक्ष द्या. येत्या 29 तारखेला माझ्या मुलीचं लग्न आहे, हो का? आणि पत्रिका देतोच, पण तुम्ही जवळच आहे म्हणून तुम्हाला आधी सांगतो. हो हो, परत सांगितलं नाही मिळतील. अरे वा, अभिनंदन. चला प्रेमास अभिनंदन. अरे वा, अभिनंदन दादा. हे बाकी बरे केले तुम्ही, एकदा उरकून टाकले. म्हणजे लेकीच्या लग्नातून तरी मुक्त होणार. लेकाची काही इतकी काळजी नाही, वाघाने कुठली का ना, पण लेकीची इज्जत हातातील काकणाव आणि नाजूक असते. हो बाबा, लेकीच्या लग्नात कसं बसं मोकळं झालो. शामदा, काय झालं? काय नाही, बरं विचार करत असतील. त्यांना 3 मुली, एक मुलगा पण नाही. नशिबाला 3 मुली. हो शामदा, कसला विचार करताय? होईल की व्यवस्थित सगळं. जेव्हा हो, नका काळजी करू. नमस्कार पाहुण. नमस्कार. कधी आलात? आता 10-15 मिनिटं झालं. काय ग वंदना, आज अचानक कशी? काय नाही रे दादा, आपल्या स्नेहीसाठी स्थळ बघूया म्हणून विचारायला आले. काय काय कर, तुला काय झालं? बाबा पण अगं आत्ती स्थळ घेऊन आले, लगीन नाही ठरलं अजून. तुझं म्हणणं तरी ऐकू पहिला. म्हणजे तू बोल. स्थळ यांच्या पाहण्यातच आहे. मुलगा महानगरपालिकेत कारकून आहे म्हणून, आणि गावाकडे 4 एकर शेती आहे. शहरात राहते, गाव नाही सोडलं. पण स्नेहाला तर विचारून घेऊया. पूजा, जा दीदीला बोलून आण. दीदी, अरे तिला काय विचारतो? मुलगी आहे ना तुझी ती. एक बाप म्हणून तिच्या बाबतीतले सर्व निर्णय तू घेतले पाहिजेस. आम्हाला तरी विचारलं होतं का आमच्या बापाने असं? कारण त्यावेळेला विचारसरणी वेगळी होती आणि आम्ही आजच्या पिढीची माणसं आहोत. आम्ही आमच्या निर्णयावरती ठाम आहोत. योग्य वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात. आम्ही मोठे लोक बोलतोय ना, आम्ही योग्य काय ते ठरवू. अगं हो, आधी स्थळ पाहून तर घेऊ, पुढच्या गोष्टी पुढे करू. असंच म्हणत आमच्या आईचं काय झालं हे डोळ्यात एकच पाहिलं आम्ही. शेवटचाच प्रयत्न, आणखी एक चान्स असं होता तिसरी पण मुलगीच झाली. आणि मुलगी झाली म्हणून तिचं नाव नकुशी ठेवलं. डॉक्टर सांगत होते पुन्हा चान्स घेऊ नका, दगा होऊ शकतो. पण काय करणार, नंदेच्या आणि टोमल्यानं बिदरली आणि ती 4थी पण मुलगी समजल्यावर अबॉर्शन करताना दगावली. आज तुमच्या बायकोच्या एका चुकीच्या निर्णयामुळं माझी आई माझ्यासोबत नाहीये. काय ही तुझी बोलण्याची पद्धत? अशा लाल सोडलेल्या मुली असल्यापेक्षा नसलेल्या बरं. सगळे वंशाला एक तरी दिवा पाहिजे असं का म्हणतात आज मला कळलं. हॅलो, हॅलो मानसिंगदा. हा ते तुमचा मित्र शामराव. हा तिला चक्कर आली वाटतं. हा इथं पाराजवळ या. काका 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 उठा. काका कोण आहे ते सर?
काका काका उठा. काय शामराव कशा हात बघू. चहा आणि कशाला केला. सहज जाता तर भेटून जाऊ म्हणून आलो होतो. रिपोर्ट पाहिले मी त्यांचे. तब्येताचा चांगला प्रतिसाद देते. रिकव्हरी पण फास्ट आहे त्यांची. हे नवस स्नेहाताई कुठे दिसत नाही. स्नेहाताई बाहेर गेली. हो का. नकोश बाबा कितवीला आहेस तू. अरे वा, मोठी झाल्यानंतर माझ्यासारखे डॉक्टर होणार ना. हो का. चला येतो. काळजी घ्या. फी कशाला. काळजी घ्या त्यांची आणि 8 दिवसांनी तपासणीला या. स्नेहा, आजकाल तू ऑनलाईन सेशनला हजर नसतेस. हो मॅम, थोडा फॅमिली प्रॉब्लेम आहे. हो, इतर विद्यार्थ्यांच्याकडून समजलं मला तुझ्या वडिलांच्या बद्दल. आता कसे आहेत ते. आहेत, थोडे बरे आहेत, रिकवर करत आहेत. काही मदत लागली तर गुरु म्हणून नाही, पण एक मोठी बहीण या नात्यानं अगदी हक्कानं सांग मला. तू एक हुशार मुलगी आहेस. तुझ्या फीची काही काळजी करू नकोस. तुझ्यामध्ये काही साध्य नाही तर सिद्ध करण्याची जिद्द दिसते मला. काय झालं. काय झालं. काय झालं. अरे लेक ओझं असते. लेक बापाचं बळ असते. मुलगा नसल्याचं दुःख नाही मला आज, कारण माझ्या 3 लेकीच माझा वंश आहे.